काश्मीर आणि महाराष्ट्राच्या कलासंस्कृतीचा अनोखा मिलाप नुकताच पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते अजमते ए कश्मीर या 13व्या काश्मीर महोत्सवाचे. सरहद पुणे आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडतर्फे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काश्मीरी आणि मराठी गायन तसेच भजनासाठी प्रसिद्ध असलेल्या शमीमा अख्तर या महोत्सवाच्या प्रमुख आकर्षण होत्या. आलमदार भगत थिएटर तसेच मजहर सिद्दीकी, शमीमा अख्तर आणि रोहित ठाकूर यांच्या सरहद म्युझिकच्या कलाकारांचा सहभाग होता. पारंपरिक काश्मीरी लोककला, लोकगीते, लोकनृत्य आणि लोकनाट्य यांच्या अनोख्या सादरीकरणातून सांस्कृतिक काश्मीरची परंपरा अनुभवायला मिळाली. याचे उद्घाटन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर संजीव कुमार शर्मा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडचे मुख्य अभियंता अनिल कुळप आणि सरहद पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, मानवसंधान विभागाचे संचालक सुगत गमरे, महावितरण पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय कुऱ्हाडे, महावितरण नाशिकचे मुख्य अभियंता संजीव भोळे, कराडच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार, छत्रपती संभाजीनगर मुख्य अभियंता नसीर कादरी, IPS अधिकारी कैलास कणसे, टाटा इलेक्ट्रिकचे उपाध्यक्ष देसले, व्हिजिलन्स अँड सिक्युरिटीच्या निशा बनगर आदी उपस्थित होत्या. काश्मीरी कलाकारांचा सत्कार पुणेरी पगडी आणि उपरणे देऊन करण्यात आला.